समोर आहे. भाजपला सत्तेपासून रोखण्यात अपयश मिळत असताना कसं आपण नियोजन मी जर बघितलं तुम्ही तर भाजप स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या ताकदीवर निवडून येत नाही. इतर पक्षाचे नेते घेऊन भाजप सत्तेवर येत आहे. पश्चिम बंगालमध्ये भाजप स्वतःच्या ताकदीवर आलेलं नाही. ममता दीदींच्या असलेल्या पक्षाचेच पदाधिकारी घेऊन ते सत्तेवर आलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी आहे की आता सत्तेमध्ये जाण्याचा कल किंवा आता फायदा करून घेण्याचा कल वाढायला लागलेला आहे. मला वाटतं जनतेमध्ये नाराजगी आहे का आहे. प्रचंड महागाई, प्रचंड प्रमाणात आज त्या प्रकारे अडचण निर्माण झालेल्या आहे. शेतकऱ्यांची अडचणी, प्रचंड अस्वस्थता आहे. परंतु त्याचा इनकॅश करण्याचा प्रयत्न पक्षांनी, विरोधी पक्षांनी केला पाहिजे. मला वाटतं की ती शिथिलता दूर करण्यासाठी आपण संघटना बघतोय. मला माहिती आहे धुळ्यामध्ये सुद्धा बरेच पदाधिकारी आम्हाला सोडून गेले, परंतु ते गेल्यामुळे नवीन पदाधिकारी घेऊन आम्ही त्या ठिकाणी पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न इथेच नाही तर महाराष्ट्रात करणार आहोत. आणि मला वाटतं की जनते एक ते बोलतात ना 3-3, 4-4 वेळा तेच पक्ष सत्तेवर बसला की एक अँटी पक्ष जे असते ती तयार होते. मला वाटतं भाजपमध्ये सुद्धा अशा प्रकारची परिस्थिती देशामध्ये तयार होईल, राज्यात तयार होईल. आणि ती निगेटिव्हिटी, आता काल एक घटना घडल्यानंतर जनता रस्त्यावर उतरते, त्यांच्यावर लाठीचार्ज केला जातो, पण ती जनता रस्त्यावर उतरल्यानंतर जो उद्रेक होतो त्याचं कारणच एक आहे की मनामध्ये उद्रेक आहे. फक्त त्याला वाट मोकळी करून देण्याचा प्रयत्न करणारा पक्ष पुढे चांगल्या प्रकारचं यश मिळवेल. आपण जर बघितलं असेल म्हणजे भाजपला जी सत्ता मिळाली याच्यामध्ये पश्चिम बंगालमध्ये, ते जर बघितलं तर यंत्रणेचा प्रचंड प्रमाणात वापर केला जातो आणि त्या यंत्रणेच्या ताकदीवर आणि तशाच पद्धतीने नावं बोगस असतील, डबल दुवार नावं होती ती रद्द करायची किंवा एक निवडून कसं यावं याच्या प्रकारची जी स्ट्रॅटेजी. आणि मला वाटतं की एकट्या ममता दीदीच्या विरोधामध्ये राज्यात देशाचे पंतप्रधान, गृहमंत्री महिना 15-15 दिवस ठाण मांडून बसलेले आहेत आणि पूर्ण देशाची यंत्रणा हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.